राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा प्रतिष्ठानचा प्रथम वर्धापन दिन सोहळा आणि विविध आदर्श पुरस्कार वितरण सोहळा तसेच महंत हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात काल पार पडला। या प्रसंगी राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, सभापती सुरेखाताई इनामके, उपसभापती दीपक तुरकणे, सरपंच शालिनीताई निर्मळ, तहसीलदार सुभाष दळवी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप निर्मळ, उपाध्यक्ष निखिल निर्मळ, सचिव महेश वाघे, सुनील निर्मळ, संजय निर्मळ, आशिष निर्मळ, राजेंद्र निर्मळ, ज्ञानदेव घोरपडे यांच्यासह हजारो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी नामदार विखे पाटील यांच्या हस्ते गावातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांना आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। भाऊ जेजुरकर साहेब आणि परिवारांना हा पुरस्कार, हा गौरव 33 कोटी देवांचा वास ज्या मातेत आहे अर्थात 12 वर्षांपासून हा व्यवसाय प्रयोगशील ही जमीन 28 पोल्ट्री फार्म्स देखील या शैक्षणिक क्षेत्रासाठी देखील पुरस्कार जातो आहे। आदर्श शिक्षक पुरस्कार सर्वांच्या चरणी अभिनंदनाचं पुष्प समर्पित करतो। शांत सुस्वभावी सन्माननीय सौभाग्यवती पुष्पा प्रभू खताळ मॅडम, आपल्या व्यस्त दौऱ्यातून सुद्धा माझ्या जिल्ह्यात, माझ्या तालुक्यात इतकी चांगली कामं करणारी माणसं आहेत हे पाहून नामदार साहेबांच्या आपलं शिक्षण घेत आहेत आणि आज देशाच्या बाहेर जाऊन या देशाची पताका झळकवतायत। मध्ये जिनं यश संपादन केलेलं आहे ते तुला नंतर सांगतो। आणि तरी एवढं सगळं असून जिल्ह्यात पहिली आलेली आहे। प्रचंड बुद्धिमत्ता तिच्यात असेल, किती ऍक्टिव्हनेस असेल। आदर्श खेळाडू पुरस्कार जातो चिरंजीव दत्तात्रय चांगदेव निर्मळ पाटील। सर्व पदवीधरांना आपण संघटन करून त्यांचं सर्वांचं सहकार्यातून गावात सामाजिक शिक्षण क्षेत्र आणि एकदा शिकल्यानंतर आपला पगार कमवल्यानंतर हल्ली बऱ्याच जणांची पावलं आज शक्तीस्थळ आणि या गावात लोणी 2 एकर जमीन ज्यांनी वरद विनायक सेवाधामसाठी दिलेली आहे, टाळ्या वाजवा टाळ्या। मुंबईची चौपाटी आहे, नागपूरच्या संत्री। या प्रसंगी बोलताना नामदार विखे पाटलांनी प्रतिष्ठानच्या कामाचं कौतुक करत भविष्यात आपल्या कामाची जबाबदारी वाढल्याचं म्हटलं। तसेच दुष्काळी परिस्थितीतही तालुक्यात शेतीसाठीची सर्वात जास्त धडपड पिंपरी निर्मळचे शेतकरी करीत असल्याचं सांगत ही बाब कौतुकास्पद असल्याचं म्हटलं। भविष्यकाळ गावासाठी चांगला असून आता युवकांनी तंत्रज्ञानाची कास धरून आधुनिकता आणि नैसर्गिक बदलांचं भान ठेवून शेती व्यवसाय करण्याचं आवाहन विखे पाटलांनी केलं। आज प्रतिष्ठानच्या पुढाकारानं विविध मान्यवरांचा आज गौरव करण्यात आला। खरं माझं नाव त्यांनी दिलंय त्या प्रतिष्ठानला, त्यांचा मोठेपणा आहे सगळ्या तरुणांचा। शक्यतो असं नाव देऊ नये असं मी पहिल्यापासून त्याचा माझा विरोध असतो, कारण रोज घटना घडत असतात, नवीन नवीन घटना घडत राहतात। मला बरेच लोक सांगतात त्या पतसंस्थेला तुमचं नाव द्यायचं आहे, अमक्याला नाव द्यायचं आहे, तर पतसंस्थेला नाव द्यायचं मी अजिबात मान्य करत नाही। उद्या पेपरला एखादी बातमी यायची, राधाकृष्ण विखे पाटील पतसंस्थेत मोठा घोटाळा, आपला संबंध नसतो काही त्याचा, ते सगळं आपल्या नावाने सगळ्या शेमगा व्हायचा हा प्रयत्न आहे। नाही तर मग बऱ्याच वेळा वेगवेगळे प्रकार घडत असतात। म्हणून माझी संदीपला आणि उमेशला, त्यांच्या सर्व महेशला, त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी एवढी विनंती आहे, ठीक आहे आपण नाव दिलं तो तुमचा मोठेपणा आहे खरं, परंतु एक चांगली भूमिका घेऊन तुम्ही काम करायला निघालेला आहात। आज मला खरं आश्चर्य वाटलं की आज तुमच्या तरुणाने सुचलं कसं की तुमच्या गावातील इतक्या चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करावा। त्यातून त्या व्यक्तीचा सत्कार आपण करत नाही तर त्यातून तुमच्या प्रतिष्ठानचा गौरव वाढलेला आहे हे मला मुद्दाम आपल्याला सांगितलं पाहिजे। मुळातच पिंपरी निर्मळमध्ये तुमच्या गावात एखाद्याचं कौतुक होणं हेच महत्वाची घटना माझ्या दृष्टीने। तुमचं गाव सहसा कोणाचं कौतुक करत नाही याची मला कल्पना आहे।
कारण माझं तुम्ही काय कौतुक केलं याची मला कल्पना आहे पूर्वीची. 80 MBBS 80 डॉक्टर आहेत आपल्या गावात. म्हणजे परिस्थितीवर मात करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. फक्त आपण एकत्र बसत ही सगळ्यात मोठी भानगड आहे आपल्याला. ठीक आहे, माझ्याकडे एकत्र बसू नका, पण तुमच्या गावाच्या विकासाकरता एकत्र बसा ना, अशी माझी विनंती तुम्हाला सारखी आहे. रस्त्याच्या पलीकडे गेला की माणसं बिघडली, रस्त्याच्या गाडी आली तिकडची लोक इकडे आली की इकडे, तिकडची लोक ह्या की इकडे बिघडली. आता रस्ता एवढा वाहतोय तो, आता रस्ता क्रॉस करायला 10 मिनिट लागतो गावामधून, बरोबर ना. इकडे पाहिजे तिकडे पाहिजे, पण ते मला खरं म्हणजे तुमच्या गावाचं कौतुक वाटतं की तुम्ही जे मंदिर बांधलं आणि अमृतेश्वरचं जे मंदिर बांधलं, आपण राजकीय भूमिका घ्यायची घेत राहतील, तो मुद्दा सोडून घेऊ. काय निवडणुकीला काय भूमिका घ्यायची घेऊ देत, पण निवडणूक संपल्यानंतर का होईना तुम्ही तुमचे विचार सगळे जे आहेत, राजकीय मतभेद असतील राजकीय पक्षाचे गावातले, बाजूला ठेवून तुमच्या गावामध्ये हा विचार रुजवला पाहिजे. येणाऱ्या तरुण पिढीला, ही जी तरुण पिढी बसतील याच्या समोर उद्याचं भविष्य काय आहे. हरकत आहे, प्रत्येकाला राजकीय महत्वाकांक्षा असतेच, पण नाही आहे. तुमच्या गावात तुम्हाला वाटतं मला मी सरपंच व्हायला पाहिजे, मी सोसायटी चेअरमन झाला पाहिजे. आपल्या मतदारसंघात बऱ्याच लोकांना आमदार होण्याचे स्वप्न पडत होते, ते आता बऱ्याच लोकांचं स्वप्न पाहायला काही हरकत नाही ना, म्हणजे माणसाने चांगली स्वप्न पाहावी. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजश्री पिंगळे यांनी केलं, तर स्वरसाधना स्वरमंचच्या सुमधुर गीतांनी मैफलही रंगली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप निर्मळ, रवींद्र निर्मळ, रामेश्वर निर्मळ, नितीन काकडे, रमाकांत काकडे, राजेंद्र निर्मळ, अक्षय निर्मळ, सागर मोरे, रोहन निर्मळ, अभिजित निर्मळ, केतन क्षीरसागर आदींसह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, राहता.